हॅलो मित्रांनो, गुड इव्हनिंग. आपलं सर्वांचं पागल इंजिनियर चॅनलमध्ये स्वागत आहे. तर अशा प्रकारे आपण पहिलं चॅप्टर पूर्णपणे संपवलेलं आहे. आपण आता सेकंड चॅप्टर चालू करणार आहोत. सेकंड चॅप्टर मध्ये काय आपल्याला शिकायचंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये काय असतंय? असं एक इक्वेशन आहे की ज्याची इंडेक्स ही 2 पेक्षा जास्त नसली पाहिजे आणि कमी पण नसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल कसं x² प्लस y प्लस 0 किंवा x प्लस वाय प्लस 1 2 या काही असं एक्स वाय झेड इक्वल टू 0 अशी इक्वेशनला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर एक्झाम्पल त्यामध्ये जर x क्यूब असेल म्हणजे जर x चा घातांक 3 जर असेल त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येत नाहीये. किंवा x चा नुसतं खाली x असेल तरी पण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येत नाहीये. तर काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जर 1 डिग्री असेल त्याला पॉलिनॉमियल म्हणतात. पॉलिनॉमियल किंवा ते 2 असेल तर त्याला काय म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल सुद्धा सांगितलेले आहेत जे की आपण 1 बाय 1 घेणार आहोत. तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. x प्लस वाय प्लस 0 इक्वल टू 0 असेल किंवा ते 2 असेल 4 असेल तर ह्याला काय म्हणायचं? पॉलिनॉमियल इक्वेशन. किंवा इथे ह्याला जर x² प्लस x प्लस 4 इक्वल टू 0 असेल किंवा x² प्लस y प्लस 3 इक्वल टू 0 असेल तर हे कोणतं इक्वेशन असेल? त्याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याला काय म्हणतात? पॉलिनॉमियल इक्वेशन. आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहोत? 1 बाय 1 इक्वेशन घेणार आहोत. तर आता मी घेतो की पहिली प्रॅक्टिस सेट 1 घेत आहे. प्रॅक्टिस सेट 1 मध्ये काय सांगितलं त्यांनी? कोणते पण 2 इक्वेशन लिहा. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता 5x² प्लस 5x प्लस 2 इक्वल टू 0 किंवा m² प्लस 3m प्लस 2 इक्वल टू 0. असं कोणतं इक्वेशन घ्यायचं त्याला इक्वल टू मध्ये 0 असलं पाहिजे आणि जे पहिला अल्फाबेट येणार आहे a टू z मतलब कोणतं पण येऊ शकतंय तर त्याचा स्क्वेअर असला पाहिजे आणि सेकंड जे असणार आहे ते 1 असला पाहिजे. जसं की m² प्लस m प्लस 5 इक्वल टू 0 असेल किंवा m² प्लस m इक्वल टू 0 असेल. असं कोणतं इक्वेशन असेल तर त्याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता त्यांनी काय केलंय? सेकंड क्वेश्चन काय सांगितलं? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर त्यांनी असं सांगितलंय की जे काय तुम्हाला खाली इक्वेशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत का तर तुम्हाला मी इक्वेशन लिहून दाखवतो. x² प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0, y² इक्वल टू 5y मायनस 10, y² प्लस 1 बाय y इक्वल टू 2, x प्लस 1 बाय x इक्वल टू मायनस 2, m, 2 m 5 इक्वल टू 0, m क्यूब प्लस 3m² मायनस 2 इक्वल टू 0. 1 2 3 4 5 6. आता हे तुम्हाला पहिल्या क्वेश्चन मध्ये दिलेले तर 6 टाइपचे दिलेले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे आणि कोणतं नाहीये ते सांगायचं आहे. आता तुम्हाला मी सुरुवातीला आधी सांगितलं होतं की जर पहिल्या अल्फाबेटचा स्क्वेअर असेल आणि सेकंड मध्ये जर 1 असेल सेकंड अल्फाबेट मध्ये तर त्याला काय म्हणतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सेकंड बघितलं आपण तुम्ही y² इक्वल टू 5y मायनस 10 तर ह्याला इकडं प्लस मध्ये तिकडे आलं काय होईल? मायनस y² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही बघता की ह्याच्यामध्ये सुद्धा y चा स्क्वेअर हा आहे आणि y जे आहे पहिला अल्फाबेट ते आहे ते 1 आहे इक्वल टू प्लस 10 इक्वल टू 0. म्हणजे हे सुद्धा तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता हे बघताल ह्याच्यामध्ये आता इकडे 1 बाय y आहे तर आपल्याला इक्वेशन इक्वल करायचे तर मग ह्याला काय करायला लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल y ने. y ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल?
वाय क्यूब प्लस 1 इक्वल टू 2y. कारण इथं कसं आहे मल्टिप्लाय केलं तर इंटू वाय इंटू वाय इंटू वाय हे वाय वाय कट होईल म्हणजे काय वाय क्यूब प्लस 10 इक्वल टू 2y. इथं काय आलंय क्यूब आलेला आहे. क्यूब आला तुम्हाला मी आधी सांगितलं जर 2 पेक्षा जास्त जर डिग्री असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाहीये. म्हणजे हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. सेम तसं आता इथं सुद्धा x ने मल्टिप्लाय करावं लागेल x स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 2y. याला जर x स्क्वेअर प्लस 2y ला मायनस इकडे आला का प्लस 1 इक्वल टू 0. म्हणजे हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हो आहे. सेम तसंच आता हे इथं करायचं आहे. आता इथं ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. मी थोडं शॉर्टकट मध्ये सांगतो आणि फुल फॉर्म आधी सुरुवातीला फुल फॉर्म. तर हे m - 2 into m - 5. तर पहिले m ने गुण होतं m स्क्वेअर मायनस 5m. आता मायनस 2 ने याला गुण होतं मायनस 2m मायनस मायनस प्लस 10 इक्वल टू 0. तर m स्क्वेअर मायनस 5 आणि 2 7m प्लस 10 इक्वल टू 0. म्हणजे हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हो आहे. सेम आता इथे m चा किती 3 आहे घातांक. तर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. कारण आपल्याला कोणत्याही क्वेश्चन मध्ये जर अल्फाबेटला 3 घातांक असेल किंवा त्याचा क्यूब असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होत नाहीये. त्याच्यामुळं हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाहीये. हे आहे का हो. हे आहे का हो. हे आहे का नाही. हे आहे का हो. हे आहे का हो. अशा प्रकारे खूप इझी आहे. हे तुम्हाला 1 मार्काला किंवा कधी कधी 2 मार्काला सुद्धा तुम्हाला येऊ शकते. खूप इझी आहे. याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या चॅप्टर मध्ये मार्क देऊ शकताय. पहिल्या चॅप्टर मध्ये तुम्हाला बरेचसे मार्क देऊ शकताय आणि ह्या पण तुम्हाला बरेचसे मार्क देऊ शकताय. आता मी काय करतो क्वेश्चन सेकंड घेतो. मला अपेक्षा आहे की तुम्हाला सर्वांना हे कळालेलं असेल. आता इक्वेशन 3 दिलेलं आहे. इक्वेशन 3 मध्ये काय राइट द फॉलोइंग इक्वेशन इन फॉर्म ax² + bx + c = 0. देन राइट द व्हॅल्यूज ऑफ a b c. पहिले इक्वेशन घेतो 2y = 10 - y². दुसरं घेतो x - 1² = 2x + 3. तिसरं घेतो x² + 5x = -3x. 3 घेतो. राहिले 3 आहे तर तुम्ही मला सॉल्व करून त्याचा स्क्रीनशॉट WhatsApp ला टाका किंवा कमेंट मध्ये त्याचा आन्सर सांगा मला. आता पहिले घेऊ तर त्यांनी काय सांगितलंय 2y = 10 - y². आता याच्यामध्ये आपल्याला सिरियल आहे का नाहीये. त्याला आपल्याला काय करावं लागेल पहिले त्याला सिरियल न्यावं लागेल. म्हणजे हा y² इकडे प्लस इकडे आला कसं होईल मायनस इकडे प्लस होईल y² + 2y -10. कारण हे प्लस आहे तिकडे आला काय होईल मायनस होईल आणि y² इकडे मायनस इकडे आला काय होईल प्लस. म्हणजे इथं हे काय इथं a म्हणजे किती आहे इथं काय नसतं म्हणजे 1 असतं. म्हणजे a = 1. b किती 2 म्हणजे b = 2 and c = काय -10 = 0. हे झालं तुमचं खूप इझी आहे. 1 मार्काला क्वेश्चन येऊन जातो इझिली. त्याच्यामध्ये काय आपल्याला याची व्हॅल्यू a घेतली कारण आपलं इक्वेशन काय असतंय ax + by + c = 0. ह्या फॉर्मॅट नुसार आपण काय केलं तर त्याचे आन्सर घेऊन आलो होतो. सेम तुम्ही हे बघता इथं आता आपल्याला सॉल्व करावं लागेल x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर तुम्हाला माहित असेल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय a + b सॉरी a - b = a² - 2ab + b². तर इथं a काय इथं x म्हणजे काय x² - 2 * ab. a किती x b काय 1 म्हणजे 1 * x
प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 हे झालं तुमचं क्वेश्चन. म्हणजे x ब्रॅकेट सोडल्यानंतर काय आलं x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 2x प्लस 3. ह्याला आपण काय करू इकडे प्लस तिकडे आला काय होईल मायनस म्हणजे काय येईल तुमचं x स्क्वेअर मायनस 2x हा मायनस 2x हा इकडे प्लस इकडे काय होईल मायनस 3 प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे x स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इक्वल टू 0 हे झालं तुमचं फायनल इक्वेशन. याच्यापासून आपण तयार केलेलं आहे. तर इथे a काय तुमचा 1 म्हणजे a इक्वल टू 1 b इक्वल टू मायनस 4 अँड c इक्वल टू 2. सेम याच टाइप मध्ये तुम्ही इथं बघता इथं काय केलेलं आहे आणि ब्रॅकेट दिलेला आहे म्हणजे काय x स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनस 3 हे प्लस इकडे आला याला मल्टिप्लाय मायनस केला काय होईल मायनस आणि हा मायनस इंटू मायनस काय होईल प्लस x म्हणजे आता इकडे प्लस मध्ये तिकडे आला काय होईल मायनस x स्क्वेअर प्लस 5x मायनस प्लस हा मायनस इकडे आला प्लस होईल आणि हा प्लस इकडे काय होईल इकडे मायनस x इक्वल टू 0. तर इथं 5x आणि मायनस x किती होईल 4x म्हणजे x स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 इक्वल टू 0. तुम्ही बघता ना a इक्वल टू 1 b इक्वल टू मायनस 4 आणि c इक्वल टू 3. बघता तुम्ही की किती इझी आपल्याला काय करायचे फक्त त्यामध्ये a b आणि c ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यांनी काय केलं ऑलरेडी इक्वेशन कधी कधी स्ट्रेट दिलेले तर कधी कधी काय केलं त्यांनी ब्रॅकेट मध्ये दिलेले. आपल्याला पहिलं जर सरळ दिलेलं असेल तर ते आपण a b c डायरेक्ट व्हॅल्यू काढू शकतो. तर जर त्यांनी स्ट्रेट दिलेलं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल तिथे ब्रॅकेट असेल ते ब्रॅकेट सोडवावं लागेल. त्याच्यामध्ये जे मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन करावं लागेल किंवा भागाकार दिला असेल तर भागाकार जे काय गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज दिलेली आपल्याला ती सॉल्व करावं लागेल आणि ते सॉल्व करून त्याचे a स्क्वेअर प्लस bx प्लस c या टाइप मध्ये आपल्याला घ्यावं लागेल. त्याच्यावरून आपल्याला त्याच्या व्हॅल्यू भेटून जातात. हे दोन क्वेश्चन घेतलेले आहेत. आता आपण पहिला आणि दुसरा प्रॅक्टिस सेट जी व 2.1 आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं तर क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 सॉल्व केलेला आहे. क्वेश्चन 3 जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये क्वेश्चन 3 आणि 4 घेणार आहोत. आपल्या अजून एक किंवा दोन लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 जे आहे 2.1 तो संपणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल काही क्वेरी असेल तर नक्कीच मला विचारा, कमेंट करा. अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. धन्यवाद.